अमृत जल जर वापरता फायदे काय काय होतील? खोड तुमचं मजबूत होईल, तुमचं माती नरम होईल, हे क्षार दिसणार नाही. तिसरी गोष्ट, एकही पान करपणार नाही, मिलीबगचा विषय नाही. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, हे जे घड आहे तुमचे बघा, इकडे डिंबूस असं आलेलं आहे, हे बिलकुल नाही होणार, एकदम स्ट्रेट राहणार सगळे. हे क्षार आहे, जे क्षार काय काय डिस्टर्ब करू राहिले त्या मण्याला आतमध्ये जाऊन. हे जे क्षार आहे हे झाडामध्ये गेले, हे झाड कसं वाकड तिकडे झालं की नाही, तसं हे कसं पाहिजे होतं, सरळ. हे वाकड तिकडे काय झालं? क्षारांमुळे. त्याचं कारण तुमचं पाणी वाकड तिकडे. क्षार जर थिजला, ह्याला तुम्ही जर अमृत जल वापरलं तर याला शेप येणार. हे सांगायला काही तज्ञ पाहिजे का? नंबर 2, त्या पाण्यामध्ये एकही जीवाणू नाही. म्हणजे जसं आपण म्हणतो पाणी जिवंत आहे, तर हे पाणी काय आहे? डेड वॉटर आहे. क्षार असलेलं पाणी काय असतं? मृत पाणी असतं. याच्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जर असेल तर हे जिवंत पाणी, आणि ऑक्सिजन अजिबात नसेल तर हे मृत पाणी. म्हणजे ऑक्सिजन पाण्याला काय करतो? आणखी जिवंत करतो. त्या पाण्यामध्ये ऊर्जाच नाही. तुम्ही जर एखाद्या झऱ्याच्या खाली गेले, झऱ्याच्या खाली, इथं नळाच्या खाली बसा किंवा तुमच्या घरात शॉवरच्या खाली बसा, आणि एखाद्या डोंगरावरून येणाऱ्या एका धबधब्याखाली बसा, तिथलं पाणी कसं वाटतं? त्या पाण्यामध्ये काय राहते? त्याच्या खाली गेल्या गेल्या माणूस फ्रेश होतील. त्या पाण्यामध्ये काय आहे? जिवंतपणा. जर ह्या पाण्यामध्ये अमृत जलचं प्रमाण वाढलं तर ते पाण्याला शुद्ध करणार, क्षार गायब होणार आणि त्याचं खत होणार. पाण्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण वाढवणार, जिवंत करणार, ते पाण्यामध्ये ऊर्जा आणणार, म्हणजे पाण्याला काय करणार? शक्तिशाली. तुम्ही हे करा. अजूनही तुम्ही अमृत जल सोडलं ना, रात्रीतून फरक कळेल एवढी ताकद त्याच्यामध्ये. अमृत जलची भयानक ताकद आहे.